यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या पावसानं दडी मारली आहे। बहुतांश प्रकल्पांची पाणी पातळी आता जोत्याखाली आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। तालुक्यामध्ये असलेले जलसाठे देखील तहानलेलेच असल्याचं चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये पाऊस जोरदार पडण्याची गरज आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसून खरीपाच्या पिकांची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पावसाळा लागून तब्बल 1 महिना उलटला आहे, तरी देखील मराठवाड्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्याचा परिणाम जो आहे तो आता मराठवाड्यातील लघु प्रकल्प असेल किंवा मध्यम प्रकल्प असेल यामध्ये जे आहे ते पाणी साठा नसल्याचं आपल्याला दृश्य दिसून येत आहे. सध्या मराठवाड्यातील 25% प्रकल्पामध्ये जे आहे ते कोरडे ठाक पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि सध्या मी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील खेल्डा प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. सध्या कोरडा ठाक जो आहे तो हा मध्यम प्रकल्प पडला असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकल्पातून जवळपास 40 ते 50 पेक्षा अधिक गावांना जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शेतीसाठी या ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर हा प्रकल्प जो आहे तो कोरडाठाक आहे आणि त्यामुळे आता या परिसरातील शेतकऱ्यांना मोठे संकट जे आहे ते ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे सध्या शेतकऱ्यांवरती पावसाअभावी दुबारा पेरणीची वेळ वाढवली आहे, तर दुसरीकडे आता मोठा पाऊस न झाल्यामुळे या परिसरातील असणाऱ्या नदी नाले कोरडे ठाक आहे. त्याचबरोबर हे लघु प्रकल्प मध्यम प्रकल्प देखील आता मराठवाड्यातील कोरडे असल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल मराठवाड्यामध्ये एकही दमदार पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम हा जो आहे तो आता असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही दिवसात जर मोठ्या पावसाने हजेरी लावली नाही तर परिसरातील गुराढोरांचा पाण्या प्रश्न देखील आता ऐरणीवरती येण्याची शक्यता जी आहे ती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत जो आहे तो आता शेतकरी या ठिकाणी असल्याचा पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यातील लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्प मिळून केवळ 25% पाणीसाठा आहे. मात्र मराठवाड्यासाठी एक आनंदाची बाब आहे ती म्हणजे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा जो आहे तो सध्या 75 वरती पोहोचला आहे. सध्या नाशिक विभागामध्ये जो आहे तो जोरदार पाऊस बरसला आणि त्याचा पाणी जे आहे ते देखील जायकवाडीला आलेलं आहे. मात्र सध्या मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर पाण्यासाठी बिकट असल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परिसरात असणारे लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्प जे आहेत ते देखील कोरडे ठाक असल्याच्या ठिकाणी दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.